दिवागरला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला। रात्री आम्ही बॅडमिंटन खेळलो आणि घरी येऊन आम्ही झोपलो आणि आता उठलोय दुपारी, म्हणजे काहीतरी 11:30ला उठलोय सकाळी आणि आता रेडी झालोय आणि नाश्ता वगैरे करून झालंय। आता चाललो दर्शनाला। आमची गाडी जाणार आहे बोटीत, मग मी तुम्हाला सगळं दाखवते। मग तुम्हाला काय बोलायचं आहे? आईला काय बोलायचं नाही। रात्रीच्या रस्त्याने आलेलो, त्याच रस्त्याने आम्ही सकाळी चाललोय। मी तुम्हाला दाखवते। रात्री एवढा रस्ता दिसला नाही, मग मी आता तुम्हाला रस्ता दाखवते। बाबू तुला काय बोलायचंय? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। पहिले त्यांना बघू दे सकाळचा रस्ता बघितलाय ना, तर मग सकाळी आम्ही चाललोय इथून, आम्ही बोटीत जाऊ आणि मग बोटीतून आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन करायला जाऊ। ज्या मंदिरात हिने सांगितले, कुठल्या मंदिरात? चलो ओके चलो। आहे सकाळचा रोड आणि तिथे बघा झायलो जी काल रात्री पाठी होती आमच्या आणि आता सकाळी पुढे आहे। मग आता आम्ही असं चाललोय, मग मी तुम्हाला दाखवते। काय पकडू? बघा गाईज, आई बोलते इथे सगळी शेती आहे। इथे सगळे केलीची पाने आहेत। शिवाजी महाराजांचा किल्ला आहे मुरुड जंजिरा आणि इकडे पण एक व्ह्यू आहे खालती, जो इकडून दिसत नाही कारण आम्ही वरती आहोत म्हणतो। हे बघा बंद केलाय हा खालचा व्ह्यू आहे। हा समुद्र आहे अख्खा आणि इकडे आता जाणार नाही आहोत कारण हा किल्ला सध्या तर बंद आहे म्हणून, बट आम्ही ह्याच्या आधी गेलो होतो। खूप भारी आहे, एकदा विजिट करा। आम्ही परत कधीतरी येऊ, जेव्हा येऊ तेव्हा मग मी तुम्हाला दाखवेन तेव्हा। तर गाईज आम्ही इथे पोचलोय आणि बाहेर उतरलोय कारण आम्हाला ना तिकडे अलाउड। मग गाड्या जाणार आहेत बोटीत, त्यानंतर बघू आता आम्ही कसं जाणार आहोत। आता सध्या इथे आम्ही सत्तरस्तियाला थांबलोय आणि अंकलचं तिकीट्स काढायला गेल्यात। इथे भूत बंगला वाटतं हा, म्हणजे असं वाटतं की जसं काय भूत आहे मध्ये। मग बघू आता काय कसं आहे ते मी तुम्हाला दाखवते हळूहळू, मग भेटू आपण नंतर। तर गाईज आमच्या या गाड्या निघाल्यात, या बघा गाडी राहिली आहे नंतर ती बघा बोट, त्या बोट मध्ये आता गाडी जाणार आहे आणि आम्ही पण त्याच बोटीत चाललोय। ही गाडी आहे इथे, अजून कशासाठी थांबले माहिती नाही। तो बघानी खुशी देख रहे हो ना गाइस, आम्ही चाललोय। ती आलशी आहे, लारण नाही, ती गाडीत बसले आणि आम्ही चाललोय मस्त चालत। तिकीट काढले, माझ्याजवळ पण आहे। मग आता आपण भेटूया आतमध्ये गेल्यानंतर। तर गाईज आहे बघा इथं गाडी पार्क झाले आहेत आणि आम्ही आलोय बघा। अजून निघालो नाही आहोत, अजून गाड्या येत आहेत म्हणून आम्ही थांबलोय। ही गँग इथं बसले। मग आता आम्ही खूपच मजा येते। मग आज मी चालवणार आहे। आता बघू आपण निघाल्यानंतर भेटूया। मी तुम्हाला व्ह्यू दाखवते आणि मंदिरात गेल्यावर शूटिंग करायला भेटली तर मी दाखवेन, नाही भेटली तर काही बोलू नाही। बाय बाय, मी भेटू आपण नंतर। लांब जास्त पण मध्ये आणले बघा। आम्ही फायनली निघालो इकडून, आमची बोट स्टार्ट झाली आहे आणि मी तुम्हाला दाखवते आता साईडचा व्ह्यू। खूप इथे आम्ही वरती बसलो तर खूप भारी वाटतंय। मग तर तुम्हाला कसं सांगणार ते तुम्हाला, अरे कहना क्या चाहते हो? आता मलाच नाही माहिती। तर मी तुम्हाला दाखवते कसा व्ह्यू वाटतोय तो। सध्या तर आम्ही आलोय थोडाफार मधोमध्ये। गाईज गाड्या बघा किती लागतात, 1 2 3 आम्ही तुम्हाला काही सगळं दाखवते। 6 7 8 9
6:30 वाजेपर्यंत आम्हाला टायमिंग दिलाय. मग बघू, तोपर्यंत आटपलं तर ठीक, नाही आटपलं तर बघू, आटपेलच आणि आटपायला लागेल. मग मी तुम्हाला दाखवते सध्या समोरचा व्ह्यू. या बघा, इथं अशा गाड्या लागल्यात. ही आमची इथं आहे का, आणि एक इथं आहे, आणि हा आहे आता सध्या साईडचा व्ह्यू. आणि आम्ही आय थिंक सो इथे समोर चाललोय. बघू आता, समजेल गेलो तर मी तुम्हाला दाखवते अशी पण सगळं थोडं. आणि ह्या साईडला पण पब्लिक आहे. इथे आहे ना शिट्झू ब्रीडचा डॉग आहे, मॅक्स नाव आहे. तर हा व्ह्यू आहे. मग आता तुम्हाला समजेलच. ते बंद नाही केलं, ते सगळं असं पाणी असं अख्खं वरती येतोय बघा. आणि सगळे ड्रायव्हर बसल्यात गाडीत, फक्त या गाडीत कोण नाही, आमच्या गाडीत कोणच नाहीये. आईसं बसल्यात फक्त एवढेच. मग मी तुम्हाला दाखवते आता तिकडे पोचल्यानंतर. तर काही तिकडे शूटिंग करून देत नव्हते, म्हणून जेवढं जमलं तेवढं मी केलं शूटिंग. हा आहे बाहेरचा व्ह्यू, जो की हाय चांगला. आणि तिकडे आतमध्ये सोन्याचा पण गणपती आहे. हे जे स्टीलचं दिसतं त्यात सोन्याचा गणपती होता. आणि हा आहे मंदिर. तर गाईज हा गणपतीचं मंदिर आहे. तिथे शूटिंग करून दिलं नाही आहे, शूटिंग अलाउड नाही आहे, बट तरीसुद्धा आम्ही थोडीफार केली आहे, ती मी टाकली आहे, तुम्ही बघितलीच असेल. आणि त्याच मंदिराच्या समोर हनुमानजीचं मंदिर आहे. मग आमचं इकडचं पण दर्शन झालं आणि इकडचं पण दर्शन झालं. आणि आता इकडे लोक सामान घेत आहेत आणि आमच्या गाड्या तिकडे पार्क केल्या आहेत. मग आमचं सगळं दर्शन झालं आहे वगैरे. मग आता इकडून निघणार आणि जेवणार. आणि त्यानंतर आमची 6:30पर्यंत आम्हाला टाईम आहे. 6:30पर्यंत आमच्या जवळच फक्त टाईम आहे, बोट येणार आहे, कारण 6:30च्या नंतर बोट नाही भेटणार. मग त्याच्या आत आवरायचं आहे, कारण इकडून ते बोटीपर्यंतचा जो रस्ता आहे तो खूप लांब आहे, म्हणजे खूप टाईम लागतो आहे. त्यासाठी आम्ही इकडून लवकरात लवकर निघू. मग बघू आता कसं होतं आहे. आता इकडून आम्ही थोडीफार प्रसाद वगैरे घेतो, थोडीफार शॉपिंग करतो आणि त्यानंतर आम्ही इकडून निघतो. आपण भेटूया आता डायरेक्ट नंतरलाच. मी बोटीतून उतरल्यावर तुम्हाला व्ह्यू दाखवणार, म्हणजे शूट करणार होते, बट तेव्हा नाही केलं. मग आता करते. मग आता आम्ही निघतो. मग आता पण भेटू नंतरला. तर गाईज हा केदारनाथ भैरव मंदिर आहे, जो की हनुमान मंदिराच्या बाजूलाच आहे. परफेक्ट बंद होता म्हणून गेली नाही मी. तर गाईज आम्ही पाय पडून वगैरे आलो आहे आणि आता आम्ही बसलो जेवायला. इथं सगळ्या प्रकारच्या थाल्या आहेत. मच्छीची थाली आहे, चिकनची थाली आहे, व्हेज थाली आहे, सगळं. आम्ही आणि हिने चिकन थाली, हिने प्रॉन्स थाली मागितले, मी चिकन थाली मागितले. आणि आईसाठी व्हेज थाली आहे. आणि बाकी सगळे आपापली थाली मागवत आहेत. आणि आमचा डफी पण आहे बघा, इकडेच आहे डफू. आमचा मेंबर आमच्या सोबतच असतो जिथे बघा तिथे. सो आणि आता बघू किती टाइम लागतो जेवण यायला. आम्हाला 7:30च्या आतमध्ये तिकडे पोचायचं आहे खाडीजवळ. मग आमची बोट आहे ना 6:30 वाजेपर्यंत चालू असतो तो बोट. आणि मग आम्ही राहणार परत आमच्या स्पॉटवर. आणि त्यानंतर ऑब्व्हियसली घरी जाणार, कारण बघू किती वाजता आहेत तर त्यासाठी. मग भेटू आपण आता डायरेक्ट नंतरलाच. रेंज पण नसते आतमध्ये, म्हणून सगळं व्हिडिओ आम्ही इथेच डाउनलोड करून घेतलं आहे, कारण इथे नेटवर्क आहे म्हणून. गावात गेल्यावर नेटवर्क बिलकुल नसतं. सगळं. मग आता आपण भेटूया नंतर मी तुम्हाला दाखवते काय काय थालीमध्ये. ओके. तर गाईज या लोकांची थाली आले. ती पापलेट थाली आहे ही, आणि ही सुरमई थाली आहे, ही प्रॉन्स थाली आहे कोलबी. आणि तिकडे पण आल्यात, माझीच फक्त आली नाही आहे, मी वाट बघते. हा माझ्या थालीमध्ये खाणार आहे. मग बघू माझी आल्यावर आपण भेटूया. माझी पण प्लेट आली आहे. मग आता आपण भेटूया डायरेक्ट जेवल्यानंतर. तर गाईज माझं जेवण संपला. तर गाईज आमचं दर्शन वगैरे एकदम नीट झालं आणि आम्ही जेवलो पण मस्त. आणि बरोबर आम्ही परफेक्ट टायमावर इथे बोटीत पोचलो. आणि हा आहे आताचा व्ह्यू. ही इथं बोट अख्खी पूर्ण भरली होती, मग अशी तरी अर्धीच होती. आता आम्ही इकडून जाऊ डायरेक्ट घरी. तर गाईज आम्ही आलोय आता तिकडे सगळे जाऊन. आणि आम्ही मधल्या रस्त्यात गाडी थांबवली होती, कारण आम्हाला आंबे तोडायचे होते. आंब्यांचे झाड खूप सारे होते म्हणून. आणि आम्ही आंबे तोडले पण. आणि गाडी म्हणजे तोडून फक्त येत होतो तेवढ्यात आम्हाला ना तिकडे बघितलं.
मग आम्हाला तिथे पकडलं होतं, बट आम्ही कसं बसं हे एक गाडी निघाली पुढे, आम्हाला पकडलं. मग आमच्याकडे 2 आंबे होते, आम्ही सांगितलं बरं आम्ही 2च तोडलं. मग तेव्हा आम्हाला सोडलं. मग आम्ही आता रिटर्न आलो आणि आम्ही गाडीत झोपलेलो म्हणून मी शूट नाही केला. आणि आता आम्ही परत आमच्या इकडे उतरलोय. इथे विहीर आहे, इथे विहीर आहे आणि तिथे पुढे एक नवीन विहीर बनते. मग आम्ही आता असंच फिरत फिरत चाललोय आणि आता आम्ही इकडे परत आंबे तोडायला आलोय. संध्याकाळचे काहीतरी 7:30 वाजल्यात. मग तर संध्याकाळ झाली आहे. मग आम्ही आता आंबे घेतो आणि मग निघतो. खाली बघ गाईज हे लोक बघा आता चांगलेच गाडीवरती. दृश्य ही गाईज बघा दृश्य दिदी, तिघ टांगले. ही ब्लॉगर ही ब्लॉगर नाही दिसली तर. ही लारण्य दिदी, आत्या, नितीश, पप्पा, पास घ्या जय दादा. गाईज ती बघा भाई बहन के पार. तर गाईज आम्हाला कैऱ्या भेटल्या, आम्हाला काय बोलतात त्याला करवंदे भेटले. मग आम्ही करवंदे तोडून आलोय. बघा एवढे तोडलेत, ते आता दिसत नाही. त्याचा उद्या लोणचं करणार आहेत, तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. का करवंद छोटी आहे माझ्यापेक्षा पण हाईटीने. हे जे ब्लॅक वाले आहेत ते गोड लागतात आणि बाकीचे आंबट लागतात असं आत्याने सांगितलंय. मग बघ सारे लोक सगळे माझ्या हाईटची मजाक उडवतात. गाईज आपण भेटू नंतर. तर गाईज आम्ही जेवायला बसलोय. मला जेवल्यानंतर आठवलं हे वडे आहेत, चिकन आहे सुका आणि हा चिकनचा आंबट आहे. हा मग आता आपण भेटूया जेवल्यानंतर. बोल. जेवल्यानंतर ते भेटायचं ब्लॉग काढतच नाही. मग तू आठवण देत जा. आता पण मी दाखवलं नाही काय करू दफी जा बाबा जा तुझ्या घरी जा. आता बघा तर गाईज आम्ही जेवण खाऊन पिऊन सगळं झालंय आमचं. आणि आता आम्ही इकडे दुसऱ्या रूमवर झोपायला आलोय, जो की आता आम्ही दुसरा रूम घेतलाय. त्यांचं घर आहे स्वतःचं, रूम नाही. तर गाईज आमचं जेवण खाऊन पिऊन सगळं झालंय आणि आता आम्ही आलोय दुसऱ्या घरात, जो की आत्या संचाच आहे. आणि त्या इथे झोपणार आहोत आम्ही. सध्या तर 1:15 वाजल्यात. बघू झोप आली तर ठीक, नाही आली तर बघूया. मोबाईलमध्ये आम्ही पिक्चर सगळं डाउनलोड करून घेतलंय. मग आम्ही आता तेच बघत बसणार आहोत. आणि इथे TV आहे आता सध्या तर त्याच्यावर कार्टून लावलाय, जो की एकदम बकवास कार्टून आहे. मग कोण किचनमध्ये झोपणार आहे, कोण बेडरूममध्ये झोपणार आहे आणि कोण हॉलमध्ये झोपणार आहे, असं आम्ही झोपणार आहोत. मग आता आपण भेटूया डायरेक्ट उद्यालाच. आणि टफीला पण आता झोप आले, तरी पण इथं तिथं फिरतोय खाली फुकटचा. त्याची मम्मीमुळे ऐकलं ना. ठीक आहे गाईज, मग आता आपण भेटूया डायरेक्ट सकाळी. गाईज आम्ही आंघोळ बिंघोळ करून रेडी होऊन आलोय. रेडी म्हणजे असंच निघून आलोय. परत एकदा करवंदे तोडायला. काल कालोख झालं होतं म्हणून जास्त करवंदे भेटले नाही. मग आता आम्ही परत एकदा तोडायला आलोय. कोणच नाही आहे अख्ख्या रस्त्यात आणि सगळीकडे झाडच आहेत. आणि करवंदे सगळीकडे गोड म्हणजे ब्लॅक कलरचे भेटत आहेत. मग ते गोड असतात असं आत्याने सांगितलंय. मग आम्ही ही काठी घेऊन पिशव्या घेऊन आम्ही निघालोय करवंद घ्यायला. बघू आता भेटतायत का. झाडं तर भरलेली आहेत सगळीकडे आणि जे की तुम्ही बघू शकता 4 बाजूला झाडच आहेत. आणि आजचा आमचा दिवस आहे 3रा. आजची रात्र काढायची इकडे ह्या गरमीमध्ये. एवढी गरमी होती ना मरणाची, त्या गरमीत काढायची आहे. आणि मग उद्याला आम्ही घरी जाणार. हे लोक वाटतं राहणार आहेत, माहिती नाही. तर गाईज तो वारुल आहे म्हणजे जिकडे नाग राहतो हा. आणि ह्याच्याच बाजूला हा वडाचा झाड आहे, जे की सगळ्यांना माहिती आहे वडाचं झाड आहे. आणि हा वारुल आहे जिथे नागोबा असतो. आता बघायला नाही भेटलं आम्हाला. बघायला भेटलं तर आमचं दर्शन होऊन जाईल. पण चला आता आपण पुढे. गाईज आम्ही इथे बघा कैऱ्या काढतोय परत एकदा. आणि हा बघा डफी इथे बघ. डफी इथे बघ. डफी
मम्मी माझ्या सांगते, तुम्हाला दोघांना सांगते मम्मी. गाईज आता आम्ही जेवायला थांबलेलो आहोत. चिकन थाली किती दादा? इकडे ठेवा. 2 आहेत ना. ए बघा, आम्ही जेवायला सगळे अख्खी फॅमिली थांबले. 79 झाले. एक तिकडे आहे, माझ्या मम्मी पप्पा बाहेर गेलेत. ही आमची चाची, आत्या, बाजूला कोण आहे रे? जीवेश अंकल, आरण्या दीदी आणि ती व्लॉगर आमची. आणि यो आमचा रुसलेला पोर आहे तो. यो बघा आमचा रुसलेला पोर आहे. हर एक टायमाला रुसत असतो, हर एक टायमाला. काम नाही धंदे. चप्पल नाही घेतलं म्हणून लोक रुसलेत. बघा अशा गोष्टीवर. अजून एक इकडे बघा बाबू. हा बघा आमच्या डफी आहे. आम्ही डफीला पण आमच्या सोबत आणला. हे बघा आम्ही बीचवर गेलेलो ना. बीचवर आम्ही भिजलो ना बाबू. डफी आपण भिजलो ना. तो आता जाऊ दे. तुम्हाला थांबा थाली दाखवते. आम्ही चिकन थाली मागवली. व्हिडिओ बंद कर, मला खायचं. व्हिडिओ बंद कर, मला खायचं. बघा गाईज, ऐकलं असेल तुम्ही. व्हिडिओ बंद कर, मला खायचं. बघा आम्ही थाली मागवले. थालीमध्ये भाकर आहे, भात आहे, हे काय आहे सोलकढी, चिकनचा रसा, सुका चिकन आणि ते थोडंसं सॅलड दिलंय. ही आमची अख्खी पूर्ण थाली आहे. ती ही एकटी खाणार आहे गाईस. मी ही नाही मागवली. या आमची ही आहे मी नाही मागवली. आंब्याला भुक्कड आहे. हिच्या पोटात दुखणार आहे घरी गेल्यावर, कारण की मला दिला नाही हिने आंबा. ये लडकी आहे वो. गाईज ही आमची वेज थाली आहे. वेज थालीमध्ये पण बटाट्याची भाजी आहे, फ्लावर बटाटा आहे, ही कढी आहे, डाळ आहे, भात आहे, भाकर आहे आणि पापड आणि लोणचं. ही वेज थाली आम्ही मागवले आणि ती नॉनव्हेज थाली. अजून एक मच्छीची थाली आहे. सुरमई थाली आहे. सुरमई, भात, भाकरी, हा सुरमईचा रस्सा, सॅलड आणि ये सोलकढी, ही भुक्कड, हे कोलबीचा रस्सा. आता बघा 2 भाकऱ्या आहेत, एवढूसा भात आहे. अच्छा एकच आहे का? आता एवढं सगळं 5 मिनिटात संपवेल. बघा येई बघा आत्ताशीच चालू केले. हे आमचा भुक्कड. तुम्ही मॅगी खाल्ले ते बोल. आम्ही काय नाही खाऊन लागलो. ते लोक अंडा मॅगी खाल्ल्या म्हणून दिशा खायला बसली नाही. ते लोक अंडा अंडा पाव खाऊन आलेत ते लोक, मी नाही. ओके, हे आमच्या अंकल ऑमलेट पाव खाऊन आलेत ते लोक. ये देखो ये इंसान. ए बाबू डफी. अरे जगू द्या रे मला पण. माझ्यात पण जीव आहे. किती त्रास देतात रे लोक मला. बस झालं आता. असं वाटतं की मी ह्यांना ओळखतच नाही. बस झालं. आमचं जेवण झालं, म्हणजे मी नाही जेवले, हे लोक जेवलेत. जेवण झालंय आणि आता आम्ही 7-12 मधून निघतोय. अलिबाग 7-12 असं नाव आहे. तिथून आम्ही निघतोय आता आणि आता डायरेक्ट घरी जाणार. आता कुठे थांबणार नाही असं मम्मीने सांगितलंय. बघू आता. हे लोक भाजी आणायला गेलेत. आम्ही आंबे बिंबे घेतलेत. मला थोडंसं बोलायला नाही जमत आहे म्हणून मी तिला शूटिंग करायला सांगते, कारण माझं आहे ना दात दुखतोय त्यासाठी. म्हणून तिने अर्धी शूटिंग काढले आणि मला माहिती आहे मी मध्ये खूप डिस्टन्स घेतला आहे, मग त्यासाठी सॉरी. आता घरी पोचणारच आहोत. बघू जर मन झाला तर मी मध्येच व्लॉग एंड करीन.